हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 11 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर पहिली बातमी पाहूया. पल्स वैद्यकीय परिषदेचे 27 आणि 28 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजन केले जाणार आहे. राज्य महिला आयोगाने राज्यभरातील महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्षमा या नवीन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. नागपूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सक्षमा हा उपक्रम सुरू केला. भारत फ्रान्सकडून 100 राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येणार आहेत. पुढे पाहूया. भारताचे तिसरे राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर झाकीर हुसेन यांची जयंती दरवर्षी 8 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. शिक्षण आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल डॉक्टर झाकीर हुसेन यांना 1963 मध्ये भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. पदवीपर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. महाराष्ट्र सरकारने ST महामंडळाच्या सर्व नवीन आणि भविष्यातील येणाऱ्या बसेसचे नामकरण राजमाता जिजाऊ असे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 19 वर्षाखालील विश्वचषकात 3 वेळा 400 धावांचा टप्पा ओलांडणारा भारत पहिला संघ ठरलेला आहे. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर एक आश्चर्यकारक वाळूशिल्प तयार करून भारताच्या अंडर-19 संघाच्या दणदणीत विजयाला मानवंदना दिलेली आहे. पुढे पाहूया. इंडिया टुरिझम डेटा कॉम्पेडियम 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. CISFच्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026चे आयोजन रत्नागिरी येथे झाले. इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन नागपूर येथे झाले. पेंच अभयारण्यातील लाडो वाघिणीचे नवीन नाव हिरकणी असे ठेवण्यात आले. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे केरळ हे पहिले राज्य ठरलेले आहे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचे 32वे स्थान आहे. 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांची 18वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुढे पाहूया. फेब्रुवारी 2026 मध्ये देशव्यापी डाळी क्रांती मध्य प्रदेश राज्यात सुरू करण्यात आली. हिमाचल प्रदेश राज्य सरकारने पढाई विथ AI हा AI आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केलेला आहे. 79वी संतोष ट्रॉफी 2026 सेवा जिंकली. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.